काही दिवसांपूर्वी राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे हे नागपूरला आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात ते असं म्हणाले की मी जर म्हणजेच तुकाराम मुंडे हे मी जर सावजी खाईल तर 1 महिना मला हॉस्पिटलला जावं लागेल. खरं तर तुकाराम मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर नागपुरातील जे पारंपरिक सावजी भोजनालय आहे त्याचा व्यवसाय करणारे आहे हलबा समाजातील मंडळी आहे ती नाराज झाली होती. पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. आपल्यासोबत नागपुरातील हलबा समुदायातील सावजी पारंपरिक व्यवसाय करणारे काही मंडळी आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं तुकाराम मुंडे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आता हलबा समाजाचं आपलं नेमकं काय म्हणणं आहे. तुकाराम मुंडे यांनी जो वक्तव्य केलं ते कोणता बेसवर केलं हा सर्वात पहिले स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि आमचा हा पारंपरिक व्यवसाय हा व्यवसाय काही आजपासून नाही आहे. हा व्यवसाय 70 पासून आमचा हा व्यवसाय आहे. त्यांचा जन्मही नसेल तेव्हापासून हा आमचा व्यवसाय आहे. आणि त्यांनी कधी सावजीमध्ये खरोखर जेवण केलं की त्यांनी ते सांगतात की मी 1 महिना ऍडमिट झालो, माझा जेवण केलं मी मित्राकडे. त्यांनी खरोखर सावजीच्या घरीच जेवण केलं का की अजून कोणाकडे जेवण केलं त्यांनी, हा आम्हाला विचारायचा त्यांना. की सावजी आज तुमचे मंत्रालयातले लोक, तुमचे अधिकारी लोक आमच्या गोळीबार चौकला मंगळवारीला जाऊन जेवण करतात, ते कधी ऍडमिट झाले नाही. त्यांनी कधी आजपर्यंत आमचा एवढ्या वर्षापासून कधी तक्रार अशी आली नाही आणि कधी सावजीवर कोणी टीका नाही. आणि विदर्भात सावजी म्हणून हा प्रत्येक ओळख आहे आमची एक. आणि हा सावजी म्हटलं तर हा काही हलवा समाज काही फेकलेला नाहीये. सावजी म्हटलं तर हा हलवा समाज आहे. आणि आमचा हा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय आहे. आणि आमच्या ह्या व्यवसायामध्ये आमच्या घरच्या गृहिणी, आमच्या घरच्या आई बहिणी हा सुद्धा हात बटवतात. हे सुद्धा ते मसाले तयार करतात. मसाले तयार करून आम्ही आमच्या घरी किचनमध्ये जेवण बनवतो आणि तो जेवण आम्ही कस्टमर लोकांना वाढतो आणि ते घरगुती जेवण देतो. आम्ही काही मिक्सड करून हे करून ते करत नाही, जे भेसड करून लोक म्हणतात की भेसड करतात. आमच्या सावजीमध्ये कधीच भेसड भेटणार नाही तुम्हाला. आणि वक्तव्य यांनी जे केलेलं आहे तुकाराम मुंडेंनी, मला यांना एकच इशारा आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं त्याचे एक तर स्पष्टीकरण द्या, नाही तर तुम्ही हलवा समाजाची माफी मागा सावजी लोकांची. याच्यानंतर अगर नाही माफी मागणार तर आम्ही मुंबईला येऊन तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. नक्कीच या ठिकाणी हा जो हलबा समाज आहे हा आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणतायत की तुकाराम मुंडे यांनी जे वक्तव्य केलं माफी मागावी, काय सांगाल. सगळ्यात पहिले हलवा समाजावर त्यांनी टीका केलेली आहे. समाजाचे जो आमचे पूर्वचे लोक आहे, आमची आजा दादा पोटदादा त्यांच्यापासून हलवा समाजाचा सावजी हे आमचा व्यवसाय आहे. आणि आमच्या 60% लोकांचा व्यवसाय आहे, त्यांच्यावर आमचा पूर्ण घरदार चालतोय. आणि मेन विषय तुम्ही एवढी मोठी टीका करण्यात, मुंडे साहेब नागपूरला होते, आयुक्त आलेले आहेत, त्यांना स्वतःला माहिती आहे, त्यांनी नागपूरात कोरोना काळमध्ये काम केलेलं आहे. आणि त्याविषयी त्यांनी पुन्हा नागपूर शहराचे सावजी लोकांना बघितलेलं आहे. असं थोडी आहे की सावजी लोक नाही, ते स्वतः आमच्या घरच्या आई, आमची बहिणी, आमचे सगळे माहिती घरचे लोक त्यांच्यासाठी हातपाड करतात. स्वतः मिरची पावडर घरी बनवतात, मसाले घरी बनवतात. आणि दुसरा विषय असा असल्यामुळे की त्यांना साहेबाला पाहायला पाहिजे. एवढा मोठा विषय तुम्ही केलेला आहे. तुम्ही आम्हाला फक्त आमच्या एवढी मागणी आहे का तुम्ही माफी मागायला पाहिजे. आमच्या हलबा समाजाने तुमचा काही त्रास आहे नाही, फक्त तुम्ही एवढा मोठा विषय केलेला आहे. आमच्या रोजगारवर सामोर चालून जाण्यानी त्रास नको, म्हणून त्यासाठी आम्हाला मुंडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी माफी मागायला. नक्कीच या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी त्यांच्या या वक्तव्यामुळे व्यवसायावर आणि हलबा समाजाचा हा जो पारंपरिक व्यवसाय आहे सावजी भोजनालयाचा, याच्यावर एक प्रभाव पडणार आहे. काय सांगाल. हलबा समाज हा एक आदिवासी हलबा समाज आहे. मागच्या 2 दशकापासून यांना सावजी म्हणून ओळखले जाते. हा आदिवासी हलबा समाज आपला स्वतःच्या मूलभूत गरजा करण्यासाठी हा जो रोजगार सुरू केला, सावजी हॉटेल, यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारच्या भेसळ पदार्थ याच्यामध्ये वापरत नाही ना. कुठल्या स्टोरेज मटेरियल जसं बाकी हॉटेल्समध्ये तुम्ही बघता की 4-4 दिवस उकडून शिजवून ठेवतात, नंतर तो वेळेवर तयार करून देतात, पण तो सावजीमध्ये असला कुठलाही प्रकार चालत नाही. आणि तुकाराम मुंडे साहेब जे आहे ते खूप मोठे विद्वान व्यक्ती आहे. जरी त्यांनी तो कार्यक्रमात, अमरावतीच्या कार्यक्रमात तो वक्तव्य केला, नागपूरच्या कार्यक्रमात जो वक्तव्य केला, तो छोटासा एक पॉईंट जो सावजी नागपूरमध्ये जो मिळतो त्यामध्ये जर कोणी खाल्ला तर महिनाभर
ऍडमिट राहील, हा जो वक्तव्य आहे तो आमच्या इंडस्ट्रीसाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या गुजर प्रश्नासाठी घातक आहे. आम्हाला आज निदान आज हप्त्याभरापासून हे मुवमेंट चालू आहे, आम्हाला कमीत कमी 20% फरक पडलेला आहे साहेब. हा 20% आम्ही स्वतःचा रोजगार करतो. आम्ही कुठल्याही लोकांना आता सावजीच्या नावावर बरेचशा लोकांनी हॉटेल्स लावलेले आहे, आम्हाला त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. फक्त आमच्या सावजीच्या बद्दल जे मोठा तुकाराम मुंडे साहेबांनी बोलला, तुकाराम मुंडे साहेब एवढे छोटे व्यक्ती नाही, त्यांच्या शब्दाचा हा एवढा मोठा असर झालेला आहे, तो आम्हाला दिसतोय. तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही ना जवळून बघितलेला आहे, कारण की आमच्या नागपूर शहरात तुकाराम साहेबांनी खूप चांगले कामं केलेले आहे. आम्हाला वक्तव्य करण्याआधी आम्हाला विचार करावा लागला 10 वेळा. न्यूजवाले आले, आमच्यापर्यंत पोहोचले, परंतु आम्हाला आमची परिस्थिती पाहून त्यांच्या अगेन्स्ट हे सगळं स्टेटमेंट किंवा रिपोर्ट, आम्ही तहसील ठाण्यात त्यांची रिपोर्ट पण केली काल. परंतु साहेबांना हेच विनंती आहे माझी की साहेब कुठंतरी या गोष्टीचा स्पष्टीकरण झाला पाहिजे. लोकांनी भ्रमित जे लोक झालेलं आहे आमच्या इंडस्ट्रीवर, ज्याचं नुकसान होत आहे, त्यासाठी कृपया करून आपण असा स्टेटमेंट तयार करा ज्यांनी आम्हाला त्रास होणार नाही आणि लोक भ्रमित नाही होणार. भ्रमित म्हणजे कसं आहे की आज एखाद्या प्रख्यात व्यक्तीला जर कोणीनं विचार केला की हा शब्द बोलला की बिसलरी पाणी प्या नको, आम्ही त्याच्यावर अंमल करणार, कारण की ते एक IPS अधिकारी आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून कोणत्या शब्दावर बोलल्या पाहिजे. सावजी समाजाबद्दल ते बोललं, त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी तत्काळ लवकरात लवकर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची समीक्षा करून ते स्पष्टीकरण द्यावं. नक्की स्पष्टीकरण द्यावं असं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगा? मेरा बोलना यही था क्योंकि तुकाराम मुंडे साहब हमारे आदर्श है. मैं तो उस कोरोना काल के समय से जानता हूँ उनको कि उस समय से उन्होंने इतना अच्छा काम किया, नागपुर में इतना जबरदस्त काम किया कि नागपुर उसके इससे बचा हुआ है. आज सावजी के बारे में इन्होंने जो कुछ भी बोला है, आज नागपुर में इधर विधानसभा असेंबली आती है, सब आती है, मंत्री संतरी लोग सावजी के लिए इतने प्रभावित रहते हैं कि हमको एक दिन सावजी खाना ही है. उसके इसमें भी सावजी के लिए उन्होंने बोलने के बाद भी उनका वो इतने बड़े बड़े नेता मंत्री नेता कभी बीमार नहीं पड़े, ये नहीं पड़े. और उनका थोड़ा सा वाक्य के इसमें वो बोले कि हम खाएंगे तो महीने भर तक तो हम बीमारी पड़ेंगे. इतने बड़े बड़े नेता ये खाने के बाद भी ये नहीं होते, तो तुकाराम मुंडे साहब ने ऐसे बोले क्यों? उसका बोलने का मतलब ये सावजी समाज ये आगे बहुत आगे बढ़ा हुआ है. सावजी के इसमें हम मसाले वसाले हमारा विदर्भ में नहीं, महाराष्ट्र भर में पूरा है. यहाँ से तो लोग पार्सल लेके जाते, कहाँ नहीं लेके जाते, ट्रेन से लेके तो प्लेन तक लेके जाते पार्सल. और इतने से इसमें वो हलबा समाज के इसमें सावजी हमारे बारे में इतना ये किए, तो हम वही बोलते हैं तुकाराम मुंडे साहब से कि हमको सावजी समाज से थोड़ा माफी मांगे और स्पष्टीकरण दिए. नक्कीच या ठिकाणी समाजाची माफी मागावी असं म्हणणं आहे. खरं तर या ठिकाणी एक आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं हलबा समाजाच्या वतीने. या ठिकाणी आपल्यासोबत कार्याध्यक्ष आहेत. काय सांगाल तुम्ही, काय मागणी तुम्ही केलेली आहे? तुकाराम मुंडे साहेब यांच्या मागे कोणता इतका मोठा व्यक्तीचा आत असेल, जो मोठा व्यावसायिक असेल, त्यांनी हा शब्द बोलायला लावला असेल. माझा स्पष्ट आरोप आहे मुंडे साहेबांवर. त्यांनी एक तर स्पष्टीकरण करावं, नाहीतर आम्ही त्यांचं आंदोलन अजून तीव्र करण्याच्या प्रयत्नात राहू. याच्यानी काय झालंय, सावजीच्या याच्यानी आमच्या याच्यावर धंद्यावर फरक पडलेला आहे. माझी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी माफी मागावी, नाहीतर मी त्यांना कोर्टात खिचल्याशिवाय सोडणार नाही. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं नागपुरातील जो हलबा समाज आहे तो आक्रमक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर तुकाराम मुंडे यांनी केलेलं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यानंतर आता तुकाराम मुंडे यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही कोर्टापर्यंत जाऊ त्यांच्या विरोधात, अशी एक भूमिका जी आहे ती नागपुरात पारंपरिक सावजी व्यवसाय करणारा जो हलबा समाज आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतोय. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.